तर आज आहे लास्ट डे आणि आज आम्ही निघणार. तर संध्याकाळी 7ची 8ची काहीतरी ST आहे. आम्ही निघू आणि आता आम्ही चाललोय. दुपार झाले, जेवण वगैरे झालं, तर आता आम्ही चाललोय एका ठिकाणी म्हणजे धबधब्यावर. तर बघूया जायचंय की नाही. आता निघालोय तर बघू, गेलोच तर मी तुम्हाला तिकडचं दाखवेन. तर आज आहे लास्ट डे आमचा देवरुख मध्ये. हाय आम्ही आत गेलो नाही आहे, तिथे रोड बंद आहे. तर आम्ही फक्त इथेच आहोत आणि इथे तुम्हाला एक झरा दिसतोय म्हणजे तो ते पाठीमागे पाणी वाहताना दिसतंय. तर ते पुढूनच येत आहे धबधब्याच्या इथून. इथे दगडी लावलेली आहेत त्यामुळे आम्ही आत जात नाही आहे. तर इथून आम्ही आता रिटर्न निघालो आहे घरी. सो चलो बाय. ये मागे. हॅलो. तर आम्ही आता ते धबधब्यावरून आलो आणि येता येता आम्ही जस्ट देवरुखच्या मार्केटमध्ये चाललेलो पुन्हा एकदा बाजारपेठेत. तर तिथे आम्हाला जाता जाता मच्छीचं मार्केट सारखं लागतं. तर ते मी तुम्हाला दाखवते आता. आणि इथून मग आम्ही जाणार मुख्य बाजारपेठेत. तर हे आहे ते बाजारपेठ. इथे कोळणी सगळा बाजार घेऊन बसतात. मच्छी इथे पाठीमागे जे दिसते ते सगळी दुकानं. तिथे चिकन आणि मटण मिळतं. तर आम्हाला जेव्हा कधी फ्रेश आणि छान असं चिकन मटण घ्यायचं असतं तेव्हा आम्ही इथे येतो. एक घरापासून एक 15 मिनटं नाही 10 ते 12 मिनटं लागतात. तर चला मग आता आपण जाऊया मुख्य बाजाराकडे. तर आता आपण मुख्य बाजारपेठेत आलो आहे. तिकडून सरळ निघालं त्या गल्लीतून की समोरच ही लेन पडते आणि तिथे आता आपण बाजारात आलो आहे. तर बघूया आता काय काय असंच. तर हे आहे देवरुख बस स्टँड, जिथून आम्ही आज ST पकडणार. इथून बस स्टँडपासून पुढे आलो ना की इथे एक वडापावले काका आहेत, हॉटेल कृष्णाई म्हणून. तर यांचा वडापाव खूप छान असतो. तर आम्ही काल रात्रीसुद्धा ट्राय केलेलं बट नाही मिळालं. तर आता आम्ही आलो इथे वडापाव खायला.
ऋषिकेश पांचाळने स्टार्ट केलं आहे. कसा आहे ऋषा वडापाव? छान आहे. सोनू, सोन्या, लुक ॲट मी बाबू. तुला हवा आहे ना? हवा आहे ना? झाकण लाव त्याचं. तर मी पण वडापाव घेतला. आता मी ट्राय करते. चलो लेट्स स्टार्ट. तर वडापावमध्ये ना त्यांनी कांदा, त्यानंतर 2 प्रकारची चटणी आणि जो वडे तळताना जो चुरा राहतो तो, आणि थोडे शेंगदाणे टाकून देतात. म्हणजे ते लसूण चटणी असते ना, तर शेंगदाणे पण असं लागते, तर ते पण असतात. असं खूप यम्मी, असं यम्मी छान लागतो वडापाव. आणि मला स्पेशली गावचा वडापावच खूप आवडतो. चलो लेट्स ट्राय. तशी आईस्क्रीम दाखवू. त्याला ते दे, त्याच्यामध्ये दे. तर आम्ही आता इथे वडापाव जे घेतले त्याच्या बाजूलाच एक आईस्क्रीम पार्लर आहे. तिथे खूप छान नॅचरल वगैरे आहेत ना, तर तसे आईस्क्रीम इथे मिळतात. तर जस्ट ऋषाने वॉटरमेलन ट्राय केलं आणि आम्ही हे घेतलेलं. तर घरी जाऊन मी तुम्हाला आईस्क्रीम दाखवेन तो. सो चला घरी. हॅलो. तर आम्ही आता जे आईस्क्रीम घेतले ते अरुण ब्रँडचे आहेत आणि खूप छान आहेत. तर ऋषाने माझे वॉटरमेलन ट्राय केलं, तुम्ही बघितलं. आणि आम्ही आता घेतलं ते म्हणजे किवीसारखं दिसतं. मग त्याच्यामध्ये 3 फ्लेवर आहेत, चॉकलेट, व्हॅनिला अँड स्ट्रॉबेरी. तर खूप छान वाटले. आणि आईस्क्रीम जे नॅचरल्स आपले असतात ना इथे आईस्क्रीम पार्लर्स वगैरे मुंबई साईडला, तसंच आहे. तर खूप छान आहे. तर आम्ही घेऊन चाललो आहे आईस्क्रीम. आणि अशा प्रकारे आमचा देवरुखचा बाईकवरचा प्रवास इथेच संपणार आहे. तर बाजारातूनच तुम्हाला बाय करतो आणि फक्त जातानाचा एक बाय बाय व्हिडिओ करेन मी. सो अशा प्रकारे आमची देवरुख जर्नी इथेच संपते. सो बाय. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला, पण वाईटसुद्धा वाटतं आहे. कारण की या छान निसर्गरम्य वातावरणाला बाय करून पुन्हा एकदा आपल्या मुंबईच्या धावपळीत आपल्याला परत जायचं आहे. तर मन नाही आहे, आय मीन इच्छा पण नाही आहे, पण ठीक आहे, कधीतरी आपण येतो तर खूप बरं वाटतं. आणि या मातीतला सुगंध, गावचंही छान सुंदर थंड असणारं वातावरण, हा पावसाळा आणि त्यातील गरमागरम वडापाव ट्राय केल्यानंतर आम्ही मागच्या गल्लीने, म्हणजे जे देवरुखमध्ये राहतात त्यांना माहिती आहे की तिथलं सोळजाई मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. तर मला काही कारणास्तव तिथे जाता नाही आलं, तर त्याचं एक छोटंसं एक ग्लिम्स मी तुम्हाला दाखवलं आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा खूप छान गेला आणि एकंदरीत 3-4 दिवस आमचे देवरुखमधले खूप छान गेले. तर मनावर दगड ठेवून अक्षरशः इथे बाय करावं लागतं आहे. आणि आज आम्हाला मुंबईला परत जावं लागतं आहे. तर चला मग, आय होप तुम्हाला सुद्धा माझे ब्लॉग आवडले असतील देवरुखमधले. आणि या निसर्गावर प्रेम करत असाल तर माझ्या ब्लॉगला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा सुंदर व्हिडिओसाठी माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग इथूनच बाय करतो. आणि जाता जाता मी संध्याकाळी ST जेव्हा मी पकडू तेव्हा जाण्याचा म्हणजेच बायचा एक छोटासा व्हिडिओ करेन आणि त्यानंतर माझा ब्लॉग इथेच संपेल. तर चला मग बाय. तर हे आहे ते आईस्क्रीम. तर याच्यामध्ये चॉकलेट, व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी आहे. छान आहे. चला मग, बाजारातून आलो, खाऊन पिऊन झालं, आईस्क्रीम टेस्ट केलं, सगळं झालं. आता थोड्या वेळाने आम्ही तयारी करणार आणि निघणार मग आमच्या करी रोडच्या परतीच्या प्रवासाला. बाय. हो चालेल चालेल. ती बस असते ना छोटी, तिच्यासाठी ना आणि मोठी. तर चला मग आता आम्ही निघालोय घरी. ST सुटले
देवरुख बसस्टँडवरून मी तुम्हाला दाखवलं बाहेरचं पण सीन. तर आता 8ची आमची ST होती, आम्ही निघालो आहे, 8:15 झाले. तर चला मग आता निघालो मी परतीच्या प्रवासाला करी रोडला. तर मी इथे देवरुख प्रवासाचा व्हिडिओ, आमच्या गावचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.